त्रिपुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे अध्यात्म कलियुगातले चॅनल आजपर्यंत जर अजूनपर्यंत आपण सबस्क्राइब केले नसेल, फक्त कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक घेऊन आपण ते पाहत असाल तर मित्रांनो प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून सर्वप्रथम जो व्हिडिओ अपलोड होईल तो आपल्याला डायरेक्ट पाहता येईल, नोटिफिकेशन येईल, ग्रुपवर येण्याची वाट पाहावी लागणार नाही। मित्रांनो, कधी कधी कामाच्या गडबडीत हे झालेले व्हिडिओ मी इतर ग्रुपमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती शेअर करण्याचा वेळ मिळत नाही किंवा लक्षात असत नाही, त्यामुळे कदाचित तो आपल्याला पाहता येत नाही, मग आपल्याला मेसेज करावे लागतात। जर आपण स्वतः तो लाईक केला असेल, सबस्क्राईब केला असेल आणि बेल आयकॉन दाबलं असेल तर तो आपल्याला मिळू शकतो। तर मित्रांनो, आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब करा। आपले प्रेम मला मिळत आहे, आपण स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा जे लिहितात कमेंटमध्ये, त्यामुळे मलाही उत्साह येतो। मित्रांनो, आम्ही सुद्धा खूप कष्टाने हे व्हिडिओ करतो, याचा नक्की लाभ घ्या। हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे, हे 7 ते 13 ऑक्टोबर 2024 चे असणार आहे, नक्की पहा। 7 ते 13 ऑक्टोबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी। मेष राशीच्या जातकांना सध्या गुरु शुक्र आणि शनीचे भ्रमण लाभदायक ठरणार आहे। थोडे दिवस जो त्रास होत होता तो त्रास आता आपल्याला थोडासा ह्या दिवाळीनंतर किंवा दसऱ्यानंतर आपल्याला खूप कमी होईल किंवा चांगल्या घटना आपल्या बरोबर घडू शकतात, परंतु आपणही तितकेच त्याच्यासाठी प्रयत्न केलेले असायला हवे। अनायसे काही गोष्टी आपल्या बाबतीत घडणार नाहीये। ग्रहांचे उत्तम बळ आहे, त्यामुळे आपण केलेल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे। असेल हरी तर देईल खाटल्यावरी अशा घटना काही आपल्या बाबतीत सध्या तरी घडणार नाही, त्यामुळे प्रयत्न करा। प्रयत्न केल्याने आपल्याला ग्रहमानानुसार आपल्याला त्याचे लाभ होत राहतील। त्याचप्रमाणे आपल्या कामामुळे, चांगल्या कामामुळे समाजामध्ये आपले नाव लौकिक सुद्धा होणार आहे, समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळणार आहे, समाजामध्ये आपली प्रतिष्ठा सुद्धा वाढणार आहे आणि प्रतिष्ठा वाढेल, मिळेल अशाच बुद्धीने, अशाच हेतूने आपण समाजकार्य करा आणि समाजामध्ये कार्य करत राहा, तरच त्याचा आपल्याला लाभ होईल आणि तो चांगला होईल, उत्कर्ष होणार आहे, चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि गोष्टी घडून त्याचा आपल्याला आत्मिक समाधान सुद्धा लाभणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, ह्या सप्ताहात किंवा ह्या पूर्ण मासभरात, म्हणजे अश्विन मास आता जो सुरू झालेला आहे, या अश्विन मासामध्ये कदाचित आपल्याला ज्वर पीडा कधीही उद्भवू शकते। आता काय होणार आहे, आपल्याला सतत एखादा ताप येणे किंवा सर्दी खोकलाच होणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कफकारक किंवा कफवृत्तीने, थंड खाल्ल्याने, थंडीमुळे नाही होत आहे मित्रांनो, तर हे उष्णता वाढल्यामुळे कदाचित होऊ शकते। तर उष्णता वाढल्यामुळे शारीरिक काहीतरी व्याधी सुद्धा आपल्याला वाढू शकते, सतत होऊ शकते किंवा त्याच्यात आपल्याला भर पडू शकते किंवा जुनी व्याधी असेल ती सुद्धा वाढू शकते। त्यामुळे आपण आरोग्याकडे लक्ष द्या। उष्णताकारक, पित्तकारक एखादे पदार्थ आपण सतत सेवन करत असाल तर ते करू नका, त्याकडे लक्ष देऊन त्याचे प्रमाण कमी करा। आरोग्यात नक्कीच आपल्याला लाभ झालेला दिसेल, आरोग्य चांगले होईल। त्याचबरोबर प्राप्ती सुद्धा ह्या महिन्यामध्ये, या सप्ताहामध्ये चांगली असणार आहे। आपण ज्याप्रमाणे प्रयत्न करत आहात त्याचप्रमाणे आपल्याला आमदनी सुद्धा मिळत राहणार आहे, पैसा सुद्धा मिळत आहे आणि धनवृद्धी सुद्धा होणार आहे, यात काही शंका नसेल, याचा आपण लाभ घ्या। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 11 आणि 13, शुभ अंक असणार आहे 6 आणि रंग असणार आहे जांभळा, याचा आपण लाभ करून घ्या। आपल्या राशीप्रमाणे आपल्याला जी ह्या सप्ताहामध्ये रेमेडीज करायची आहे, तर आपल्याला माहिती आहे की सध्या आता नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये आपण ज्या ज्या काही देवी उपासना करतो त्याचा आपल्याला लाभ होतो। जर आपल्याला अभ्यासात अडचणी येत असतील तर आपण सरस्वतीची उपासना करा, या कुंदेंदू हा जो श्लोक आहे तो म्हणा किंवा प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा रोज पाठ करा। धनासंबंधित एखादा प्रश्न असेल तर आपण महालक्ष्मीष्टकाचा पाठ करा किंवा महालक्ष्मीष्टक दिवसातून 8 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा। 3 वेळा म्हणायचं तर प्रतिवेळी 8 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सकाळ दुपार। एक काले पडे नित्यम महापाप विनाशनम, द्विकालम या पडे नित्यम धनधान्य समन्विता, त्रिकालम या पडे नित्यम महाशत्रू विनाशनम असं सांगितलं। तर तिन्ही काळामध्ये आपण 8 वेळा तो प्रयत्न करा म्हणण्याचा, आपल्याला नक्की त्याचा लाभ होईल। महाकालीची सुद्धा उपासना करत असेल तर आपल्या कुलदेवतेचा जप करा, नक्की आपल्याला त्याचा लाभ होईल। मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे मी आपल्याला या नवरात्रीतल्या उपासना सांगितल्या आहे, आपण मुद्दाम करा, याचा नक्की लाभ होतो। कारण नवरात्रीमध्ये हा जागरांचा दिवस असतो आणि या
नवरात्रीमध्ये आपण जे काही लहान लहान अनुष्ठान सुद्धा करतात ना, त्या लहान अनुष्ठानाचे आपल्याला शतपटीने फळ मिळतं. आणि ज्या काही सिद्धी प्राप्त करण्यासाठी आपण एखादी गोष्ट करताना त्याची सिद्धी सुद्धा प्राप्त होते. म्हणजे सिद्धी हेतू एखादं अनुष्ठान केलं असता त्याच्यात सिद्धी प्राप्त होते. या नवरात्रीच्या काळात तुम्ही विचार करणार नाही, नवरात्रीचं देवीचं करतात, त्यासोबत लोक गुरुचरित्राचं पारायण सुद्धा करतात, इतर देवीची अनुष्ठानं करतात, शंकराची आराधना करतात, विष्णू वल्लभाची सुद्धा आराधना करतात. तर का करतात? तर हा जो 9 दिवसांचा जो काळ आहे नवरात्रीचा, शारदीय नवरात्र उत्सव, हा फक्त देवीसाठी नाहीये, तर सिद्धी ही देवी दाता आहे. म्हणजे सिद्धिदाता ही देवी असल्या कारणाने सिद्धिकारक ज्या काही गोष्टी आपण करतात त्याचा लाभ होतो. या काळामध्ये आपण मुद्दाम महालक्ष्मी अष्टक किंवा आपल्या कुलदेवतेचा सतत जप करा. या महालक्ष्मी अष्टक जर सिद्ध झाले तर त्याचा आपल्याला भरपूर लाभ होतो लक्ष्मी प्राप्तीसाठी. मित्रांनो, अजूनपर्यंत हे आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा. त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील, त्यांना, तुम्हाला आणि मलाही त्याचा लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि हे नवरात्री शारदीय उत्सवाच्या दसऱ्याच्या पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक शुभेच्छा.